सर्वांना कल्पना आहे की आत्ताच नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकाल देखील लागलेला आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते, लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आत्ताच नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य म्हटले की जो काय भारतीय जनता पार्टीला, महायुतीला आकड्याच्या गणितामध्ये जे काही कमी जास्त आकडे आलेत, पराभव बऱ्याच ठिकाणी झाला, याची सर्वस्वी जबाबदारी मी घेतो आणि त्याचबरोबर मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करतो की आपण मला सरकारमधनं मुक्त करावं आणि संघटनेमध्ये मला काम करण्याची इच्छा आहे, मला पूर्ण वेळ त्या ठिकाणी त्याचं काम करायचं आहे। परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील 10 वर्षापासून आपण महाराष्ट्र बघतो, ज्यावेळेसपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब झाले, जो महाराष्ट्र विकासापासून दूर गेला होता, विकासापासून वंचित झाला होता, तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला गती देण्याचं काम लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। असे हजारो उदाहरण मला तुम्हाला सांगता येतील। मग तो मुंबईचा कोस्टल रोड असेल, मेट्रोचं जाळं महाराष्ट्रभर विणण्याचं काम असेल, अटल सेतूचा विषय असेल, समृद्धी महामार्गानं नागपूर ते मुंबई जोडण्याचं काम असेल, ज्यामुळे तळागाळातल्या शेतकऱ्यांना, युवकांना, रोजगार निर्मितीचा विषय असेल, असे एक नवे अनेक प्रकल्प, मागेल त्याला जलयुक्त शिवारचा विषय असेल, या मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीडचा प्रश्न असेल, आणि ज्यावेळेस असे विकसनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे, तर खऱ्या अर्थाने अशा व्यक्तीने सरकारमध्ये राहिलं पाहिजे, सरकारला त्या ठिकाणी, शासनाला त्या ठिकाणी दिशा दिली पाहिजे। आपल्या विजनरी नेतृत्वानं त्या ठिकाणी अजून महाराष्ट्र गतिशील होऊ शकतो असा विश्वास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला आहे। म्हणून मी त्यांना आज पत्र या छत्रपती संभाजीनगरमधनं लिहितोय की साहेब, आपण जो निर्णय घेत आहात, आपण नक्कीच फार सक्षम आहात, आपल्याकडे पुढचं 60-70 वर्ष, 100 वर्षाचं त्या ठिकाणी विजन आहे, या मागील काळामध्ये पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। म्हणून माझी एक कार्यकर्ता म्हणून, एक सच्चा पदाधिकारी म्हणून आपल्याला विनंती राहणार आहे साहेब की आपण असा कोणताही निर्णय न घेता शासनात राहून या महाराष्ट्राचा विकास त्या ठिकाणी करावा, असे विनंतीपत्र मी आज साहेबांना त्या ठिकाणी लिहितोय। मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा प्रदेशाचा सचिव म्हणून त्या ठिकाणी काम बघतो। माझं नाव कुणाल नितीन मराठे।